तर तालुक्यात किती रेशन धारक आहे आणि KYC करण्याचे किती जण बाकी आहे आणि नागरिकांना आव्हान काय करणार? चोपडा तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 30 एप्रिलपर्यंत सर्व पात्र शिधापत्रिकाधारक यांना KYC करावायची आहे. मात्र सुमारे 2.25 लाख लाभार्थ्यांपैकी आज अखेर 82,000 लाभार्थ्यांनी अद्यापही KYC केलेलं नाही. त्यामुळे चोपडा तालुक्याचं पुरवठा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून यापूर्वी आढावा धानोरा अशा ग्रामीण भागात शिबिरे घेतल्यानंतर आता चोपडा शहरामध्ये विविध समाज मंदिरे आहेत, व्यायामशाळा आहे, या ठिकाणी आपण शिबिरे आयोजित करत आहोत. 136 दुकानांपैकी काही ठराविक दुकानदार जे मागं आहेत अशा ठिकाणी देखील आपण तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या मार्फत पाठपुरावा करत आहोत. तसेच एकूणच संपूर्ण व्यवस्थापनासाठी आपल्या पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार, पुरवठा निरीक्षक, संबंधित अहवाल कारकून आणि इतरही महसूल अधिकारी यांना आपण पालक अधिकारी म्हणून नेमून दिले असून त्यांनी त्या मंडळातील रेशन दुकानदार यांनी दैनंदिन स्वरूपात किती KYC पूर्ण केली याबाबत त्यांचा आढावा घेण्यात येतो आहे. आपल्या माध्यमातून मी जनतेस असं आवाहन करतो की यांनी आपण जे नियमित दुकानदार आहेत त्याच्याकडे आपण तातडीनं KYC करून घ्यावी आणि ज्यांना दुकानात जाणं शक्य नसेल त्यांनी आपल्या मोबाईलवर देखील KYC संदर्भात चांगले ॲप्लिकेशन आहेत त्या डाउनलोड करून घ्यावेत आणि त्यातून त्यांनी आपली KYC पूर्ण करून घ्यावी.